ती आपापच येते. तीच आहे ना बाई. ही बाई आहे. आता फिरलो आपण द्या लावून करंट. आता आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत, पण देव का नाहीत? उत्तर, हे एक गाव आहे. बारीक आहे का बरं का? आता हे एक गाव आहे. या गावाचं नाव शरीर आहे आणि शरीर गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. शरीर गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि या गावचा कारभारी मन आहे. आणि हे सगळं गाव त्या पठ्ठ्याच्या ताब्यात आहे. कुणाच्या? मनाच्या. पण तो थोडा नादी आहे. कोण? गेलो मोबाईल. मन. आणि त्याला एक प्रियशी आहे मनाला, आणि ते प्रियशी याच गावात राहते. कॉलनीतल्या कॉलनीत लफड आहे. तोही राहिला तिथंच, ती राहिला तिथंच, आणि ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. कोण कोण? मन आणि त्याची प्रियशीचं नाव आहे इच्छा. आता इच्छा आणि मन एकत्र आलं आणि आपला कार्यक्रम झाला. कसा झाला ऐका. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे, 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे, होऊन दे. मन म्हणतंय लवकर उठून व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली झोपून घे. मन म्हणतंय आज संध्याकाळी स्वयंपाक करायचा नाही, जेवणात चेंज. चला हायवेला. भिकाऱ्यावानी भिकारी भिकारी, याला दर्जेदार भिकारी म्हणायचं. चला, हे दोघांचं झालंय भांडण. चाललंय मन आणि गेलं बांबाला इच्छा. दोघांनी केलाय आपला तमाशा. आता घोटाळा असा झालाय, ही त्याच्या प्रेमात पडली पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? कोण? मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? नाही. का? कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या आणि निवांत डोकं खाजून उत्तर द्या. माझा प्रश्न असा आहे, तिचा प्रियकर नपुसक आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही का तिच्या कामाची तृप्ती होणार नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 5 मिनिटं घ्या, आखी रात घ्या. उत्तर ऐका, उत्तर ऐका. तिला बाळ होणार नाही का? ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहील. आणि आयुष्यभर कुमारी राहिली. याला 7व्या अध्यायात ओवी आली, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तरुण आहे. आता तिला बसला धोका. कोणाकून? गेलं बॉम्बाला. मनाकून म्हणजे प्रियकराकून. आता सगळ्या मुली उत्तर द्या. मुलीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती गॅरंटी मी घेतो. मुलं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? धोका द्यायला मिळाली पाहिजे ना. मिळतच नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना नाही. मग आता मुलींनी उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही, लय बारीक ऐकावं लागेल तरच कळल, तर तुम्ही मला सांगा, ही गोष्ट तुम्ही सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला लय भारी काय का. आता हिला बसला धोका. कोणला? गेलं बॉम्बाला. इच्छेला. कोणाकून? मनाकून. याच्यातच बरं का सगळं, मनाकून. आता ही गेली तिच्या प्रियशी मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला,
मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं. मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, आणि मी त्याच्या प्रेमात पडले, आणि आम्ही दोघं पळून बोला बोला गेलो. आणि तिकडे गेलो, मला बाळ झालं, आणि त्याने मला आता हाणायला सुरुवात केली. कारण मुलींचं एक वैशिष्ट्य आहे, मुलगी विद्वान मुलावर कधी प्रेम करीत नाही. अख्ख्या जगाचा इतिहास येतो. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. तुम्ही कोणताही प्रियकर जोडप बघा, मुलगी स्टँडर्ड पोराच्या नादीच लागणार नाही. एकदम दरिद्री, म्हणजे इन मराठी छपरी. आता ही पडली त्याच्या प्रेमात, आणि ही गेली मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळलं. सांगू पटकन, माया. आता पहा किती मोठा तमाशा आहे. प्रिय करे मन, प्रियशी इच्छा. तिला बसला धोका, ती गेली मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव माया. आणि हा जगातला सगळा तमाशा तिनंच केला, मायेनं. नाही तर कोणचा बाप, कोण हे बा, ह्या जगात कोणालाही कोणाचं चांगलं करायला वेळ नाही. लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत्या, उद्या 2-4 दात पडले तारीख बंद. लोक म्हणणार हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बांध. आपले गोले